जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकासपत्राच्या 10-11 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। प्रत्येक याजक प्रति दिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयास कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो। परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे। कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे। पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्याच्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही। तर मग जेथे त्यांची क्षमा झाली आहे तेथे पापाबद्दल अर्पण व्हावयाचे राहिले नाही। वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो, आमेन। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे। सुंदरसं वचन तू आम्हाला या सकाळच्या वेळेस दिलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते। प्रिय प्रभूची, आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर। तुझ्या वचना तुझ्या पवित्र सामर्थ्यात प्रिय प्रभू येशू तू आम्हाला वाढव। देवापा, तू आम्हाला तुझ्या पवित्रतेत वाढव, तुझ्या शुद्धतेत वाढव। तुझ्या नावाचं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवते। देवा, आजचा हा नवीन दिवस तो आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभू, आज होणारे सर्व कामकाज, सर्व प्रार्थना, सर्व उपवास प्रार्थना आणि आमचे सर्व कामकाज, आमचे रखडलेले कामकाज, प्रिय प्रभू येशू तू आमच्या सर्व कामामध्ये हजर आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत। प्रिय प्रभू, जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या केलेल्या हाताचा तू स्पर्श कर। आमच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता उतरून येऊ दे। तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव। प्रभू, आमच्या संगती तू राहा। सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व घाणेरड्या पापापासून तू आमचं संरक्षण कर आणि तुझं गौरव दे। प्रभू, ह्या वर्षातला शेवटचा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आम्ही तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यात वाढवू, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर। आमचं जीवन तुझ्या पवित्रतेने भर, सामर्थ्याने भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे। प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। जे वचन वाचलं त्या वचनावरती प्रिय प्रभू आम्ही मनन करून त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर। आमच्या प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक। आमचा देश, आमचं राज्य, प्रिय प्रभू येशू, सर्व प्रकारच्या अनतीपासून तू आमच्या देशाचं तू रक्षण कर। प्रभू, तू आमच्या संगती तू राहा। आमचं जीवन तू बदलून टाक, आमचे कुटुंब बदलून टाक, आमचं राज्य बदलून टाक, आमचा देश बदलून टाक आणि प्रभू, समृद्धी सामर्थ्याने तुझ्या पवित्रतेने तू आमच्या देशाला तू भर आणि तुझं गौरव दे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तारणाचा अनुभव दे। प्रभू, कित्येक लोक आजारी आहेत, कित्येक लोक बेरोजगार आहेत, अशा सर्व लोकांना तू सहाय्य कर। प्रभू, जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर। प्रभू, ज्यांना नोकरी नाही आहे, प्रभू, जे बेरोजगार आहेत त्यांना तू सुंदर अशी नोकरी तू दे, तुझं गौरव दे। प्रभू, ज्या लेकरांचे लग्न होत नाही त्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, त्यांना एक वधूवर तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा। आम्ही प्रत्येक जण तुझ्याकडे आबा बापा म्हणून आरोळी मारित आहोत। आमच्या प्रत्येकाकडे प्रिय प्रभू येशू तू लक्ष दे आणि आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोल, आमच्या प्रत्येकाची तू भेट घे आणि तुझं गौरव होऊ दे। प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर। सर्व प्रार्थना सभा, सर्व उपवास प्रार्थना या सर्व तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो। इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून